पूर्वेकडे जाताना एक शहर लागते. पूर्वी त्याचे नाव होते बेजवाडा आणि आता ते विजयवाडा म्हणून ओळखले जाते. द्रोणाचलम जंक्शन ओलांडून नांद्याल, बसवपुरम, चेल्लिमा, बोगोडा आणि डिरुवेमेट्टावरून पुढे गेलं की पुढे घनदाट जंगलांची रीघ लागते. या मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या जंगलात मृग जमात मुबलक आढळते. चिन्नमंत्रला मन्नाच्या फॉरेस्ट बंगल्याच्या आसपास तर या प्राण्यांचा प्रचंड वावर असतो. कधीकाळी प्रचंड संख्या असलेले हे देखणे प्राणी आता मात्र अस्तंगत होताना दिसत आहेत. एकेकाळी इथे रानडुकरं सुद्धा मुबलक होती आणि त्याचा परिणाम म्हणून वाघांचे आणि बिबळ्यांचे इथे आगमन झाले होते. जेव्हा काही कारणामुळे या वर वर्णन केलेल्या जनावरांचे दुर्भिक्ष जाणवते, वाघ, बिबळे मग घरगुती गायी, म्हशी, बैल, शेळ्या, बकऱ्या, कुत्रे यांच्याकडे वळतात आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तिथल्या गावकऱ्यांकडनं जे अचाट प्रयोग केले जातात त्यात हे वाघ किंवा बिबळे गंभीर जखमी होतात आणि पुढे जाऊन मग ते नरभक्षक बनतात. अर्थात त्यामुळेच असेल कदाचित या भागात खूप नरभक्षक होऊन गेले आहेत. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला वेळोवेळी सांगितल्या आहेत आणि त्यातली सर्वात लक्षणीय कथा म्हणजे शिवनपल्लीचा काळा चित्ता. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, जरूर ऐका. आता मात्र मी जी गोष्ट सांगणार आहे आणि ती जिथे घडली तिथे पोचायला ट्रेनने डिगुआमेट्टाला न उतरता पुढे अजून 40 मैल मरकापूर रस्त्यावरून प्रवास करावा लागतो आणि तिथे ट्रेनमधून उतरून बाय रोड उत्तरेकडे 40 मैल जावे लागते. हा मार्ग निसर्गरम्य वळणावळणाच्या घाटातून श्री साईलामकडे उतरतो. इथे किस्ना नदी चेन्नई आणि निझामाचे शहर हैदराबाद या दोघांच्या मधून वाहते. जसे ब्रिटिश भारत सोडून गेले, निझामाचे राज्य पण खालचा झाले आणि हा प्रदेश आंध्राला जोडला गेला. आंध्र हे भारतातले 2 नंबरचे मोठे राज्य आहे. मात्र श्री साईलाम हे मोठमोठी मंदिर असलेले धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. इरिगेशन आणि इलेक्ट्रिसिटी यांचे इथे 2 मोठे प्रकल्प आले आणि त्यामुळे हा प्रदेश न भूतो न भविष्यती असा भरभराटीला आला आहे. पूर्वी जेव्हा हा प्रदेश अगदी प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी हा प्रदेश वाघ आणि बिबळ्यांसाठी जणू नंदनवन होते. हरणे, नीलगाय, डुकरे असे भरपूर प्रकारची खाद्य त्यांच्यासाठी उपलब्ध होती. शिकाऱ्यांचे लक्ष अजून या विभागाकडे गेले नव्हते, कारण तिथे शिकारीला संपूर्ण बंदी होती. त्यामुळे पर्यटकांनी सुद्धा इकडे पाठ फिरवली होती. त्यात इथले हवामान अत्यंत चमत्कारिक. हिवाळ्यात गरम आणि उन्हाळ्यात असह्य गरम. हा भाग दुर्लक्षित राहायचे अजून एक कारण म्हणजे इथले रस्ते. इथे रस्ते असे नव्हतेच. प्रवास हा पायी किंवा बैलगाडीनेच करावा लागे. तरी पण माझ्यासाठी ही जागा स्वर्गाहून सुंदर होती. मी इथे हरवून जात असे. मरकापूर ते श्री सैलाम रस्त्यावर पेड्डा चेराऊ हे छोटे गाव होते. तिथे पोचायला बैलगाडीने 18 मैलाचा प्रवास करायला लागायचा आणि रस्त्यात एकही मनुष्य प्राणी दिसत नसे. पेड्डा चेराऊ गावाच्या दक्षिणेला एक सुंदर तलाव होता. याच्यावरून एक बैलगाडीचा रस्ता दक्षिणेकडच्या डोंगराळ भागात जात होता. त्याच्या पुढे एक अत्यंत अवघड दुर्गम उतार पार केल्यावर लागे ते रोलपेंटा गाव. तिथून पुढे एक मोठा रस्ता डोरोनोला गावातून आत्माकूर शहरापर्यंत जाई. तिथून दक्षिणेकडे चिन्नामंत्राला मन्नाचे आजूबाजूला असंख्य नीलगाई असलेले रेस्ट हाऊस होते. वर मी ज्या तलावाविषयी तुम्हाला सांगितले तिथे वाघ इतक्या मुबलक प्रमाणात होते
की त्यांनी तिथल्या बिबळ्यांना सुद्धा खाऊन टाकले होते किंवा पळवून लावले होते. दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारीमध्ये इथे मेलनाच्या काळात वाघांचे मेटिंग कॉल संध्याकाळ काय दिवसासुद्धा कानावर पडत असत. बरेच वेळा एका वाघिणीसाठी 2 वाघांमध्ये तुंबळ युद्ध होत असे. आणि यापूर्वी मी जसे सांगितले की वाघाला जर त्याचे नैसर्गिक भक्ष्य म्हणजे हरणं डुकरं मिळाली नाहीत की तो गावातल्या गाईगुरांकडे वळतो आणि त्याच्या हालचालीत काही कारणामुळे जर मर्यादा आली म्हणजे तो जर जखमी झाला किंवा त्याच्यात काही अपंगत्व आले तर तो नरभक्षक बनतो. हा आपला पेडा चेराऊचा नरभक्षक मात्र जेव्हा मी त्याला ठार मारले तेव्हा यापैकी त्याच्यात काहीही नव्हते. तो एक तरुण वाघ होता. एका वाघाबरोबर वाघिणीसाठी झालेल्या मारामारीत जबर जखमी झाला होता आणि त्याच्या उजव्या बाजूचा एक डोळा एक कान जायबंदी झाला होता. तसेच त्याचा उजवा पुढचा पाय सुद्धा चावला गेल्याने एकदम निकामी झाला होता. तो चालताना तो पाय ओढत चालायचा आणि त्याच्या खुणा मातीत दिसायच्या. खरे तर वाघांसाठी उजवा पुढचा पंजा शिकार करण्यासाठी पळण्यासाठी भक्ष्य घट्ट पकडण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. या अपंगत्वामुळे कित्येक दिवस उपासमारीत घालवल्यानंतर आणि जखमा बऱ्या झाल्यावर तो मानवाकडे वळला आणि समोर येईल त्या माणसाला तो मारून खाऊ लागला. त्याच्या शारीरिक व्यंग असून सुद्धा त्याला मानवी बळी घेता येत होते, कारण मानव तसा प्रतिकार करणे पळणे या सगळ्याच बाबतीत दुर्बलच समजला जातो. आपली ही कथा जेव्हा सुरू झाली तो सीझन होता नाताळपूर्वीचा, वाघाच्या मिलनाचा. मला पेड्डा चेराऊच्या लोकांनी सांगितले होते की तिथे एका वाघिणीसाठी 2 वाघांमध्ये घनघोर युद्ध झाले होते आणि संध्याकाळी सुरू झालेले ते युद्ध मध्यरात्रीपर्यंत चालूच होते. त्यात दोघे प्रतिस्पर्धी अत्यंत गंभीर जखमी झाले होते आणि दुसऱ्या दिवशी नदीच्या किनारी त्यातला एक पाणी प्यायला आला होता तेव्हा तिथे रक्ताचे थारोळे या लोकांना दिसले. दुसरा पेड्डा चेराहून रोलापेंटाला गेला. तिथेच रक्ताचा माग आणि 3च पायाचे ठसे आढळले. मात्र तेव्हाच त्यांना कळले की त्याचा एक पाय अधू होता आणि तो पाय फरफटत पुढे जात होता. कालांतराने एखादी शेळी एखादी बकरी एखादं कुत्र गावातून नाहीसे होण्याच्या तुरळक घटना घडू लागल्या आणि त्याच्या 3 पगमार्क्सवरून लोकांनी त्याला लंगडा वाघ असे नामकरण करून टाकले. त्याचा प्रतिस्पर्धी मात्र एकदम ठणठणीत होता. आता या लंगड्या वाघाकडे बघून लोकांच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकत होतीच की लवकरच त्याचे रूपांतर नरभक्षकामध्ये होण्याची शक्यता होती, कारण किरकोळ खाण्याने त्याचे पोट भरणार नव्हते. लवकरच त्याला त्याचे पोट भरेल असे काहीतरी खावे लागणार होते आणि मानवापेक्षा सहज काय मिळू शकणार. त्यांच्या या शंकेला दुजोरा मिळाला जेव्हा पहिला बळी गेला एका बैलगाडीवाल्याचा. संध्याकाळच्या वेळी आपल्या बैलगाडीत बांबू भरून तो परतत होता आणि वर उल्लेखलेल्या तलावाजवळ त्याने बैलांना बैलगाडीला जुंपलेले असतानाच पाणी प्यायला लावले. मग तो स्वतः पाणी प्यायला उतरला. त्याच क्षणी लंगड्या वाघाने आपला डाव साधला. वाघाच्या दर्शनाने बैल उधळले, रस्ता सोडून सैरावैरा धावू लागले. त्यातला एक धावता धावता पडल्याने गंभीर जखमी झाला आणि त्याच्या उरावर बैलगाडी पडली. दुसरा बैल गावाकडे धावत सुटला. गावात आल्यावर चर्चेला उधाण आले, पण आता अंधार पडला होता. गाडीवानाच्या बायका पोरं त्या सगळ्या लोकांना मदतीसाठी विनवित असताना त्यांच्या रडण्याला भीक घालून कोणी काहीच मदत केली नाही. दुसऱ्या दिवशी मात्र जेव्हा सूर्य कासराभर वर आला होता, काही धडधाकट लोक हातात जे लागेल ते हत्यार घेऊन शोध कार्यासाठी बाहेर पडले. लवकरच पुढे त्यांना ती मोडकी बैलगाडी आणि पाय मोडलेला बैल मिळाला. मालकाचा मात्र पत्ता नव्हता. तलावाच्या काठावर चिखलात लंगड्या वाघाचे पगमार्क्स मिळाले.
त्याचा देह शोधण्यापुरते धैर्यसुद्धा त्या लोकात नव्हते. ते तसेच माघारी फिरले आणि गाडीवानाचा मृतदेह कधीच सापडला नाही. दुसरा बळी गेला तो एका स्त्रीचा, तोही संध्याकाळच्या वेळेला. ती गावापासून 100 यार्डावर असलेल्या विहिरीवर पाणी आणायला गेली होती. आजूबाजूला काही जंगल नव्हते, पण पिंपळाची आणि नारळाची झाडे होती. त्या विहिरीजवळ कधीच कोणताही वाघ फिरकलाच नव्हता, असे जवळजवळ 100 वर्षे वय असलेल्या वृद्धांनी छाती ठोकपणे सांगितले होते. पण लंगडा वाघ आला होता. त्या स्त्रीबरोबरच्या इतर 2 स्त्रियांनी त्या स्त्रीच्या किंचाळ्या ऐकून आणि एका भला मोठा वाघ तिला तोंडात धरून पिंपळाच्या झाडामागे पळून नेताना त्यांनी बघितले. पुढच्या क्षणी त्यांनी भयाने गावाच्या दिशेने पोबारा केला. त्यानंतर नरबळी अगदी नित्य नेमाने जाऊ लागले. एक दिवशी मरकापूर रेल्वे स्टेशनजवळ राहणाऱ्या माझा एक तेलुगू मित्र बियाण्णा याचे मला पत्र आले. त्याने गेलेल्या बळीबद्दल खंत व्यक्त करून मला तिथे येऊन लंगड्या नरभक्षकाचा नायनाट करण्याची विनंती केली. मला हर प्रकारे मदत करण्याचे वचनसुद्धा त्यांनी मला दिले. त्याने लिहिले की मी मरकापूर रेल्वे स्टेशनवर यावे. पुढे तो त्याची लँड रोवर घेऊन मला रिसीव्ह करायला येणार होता. दुसऱ्या दिवशी रात्री मी रेल्वेने निघालो आणि त्याच्या पुढच्या दुपारी मी आणि बियाण्णा मरकापूरच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर दोघेही एकत्र होतो. बियाण्णा अतिशय अतिथ्यशील होता. तो मला घरी घेऊन गेला. तिथे मला त्याने गरम गरम पाणी माझ्या आंघोळीसाठी दिले. नंतर चमचमीत चिकन बिर्याणी आग्रह करून मला खायला घातली. भरपूर जेवण झाल्यावर मला घराच्या मागे असलेल्या गॅरेजमध्ये नेलं. तिथे त्याची लँड रोवर उभी होती आणि त्यात त्याने हव्या नको सगळ्या गोष्टी खचून भरल्या होत्या. त्यात एक स्प्रिंगची कॉट होती, एक गादी होती, फोल्डिंगचे टेबल, फोल्डिंगची खुर्ची, एक टब, बेसिन, स्टँड, केरोसिनवर चालणारा छोटा फ्रीज, पंखा आणि काय नव्हते काही विचारू नका. धान्याने भरलेली महिनाभर पुरतील अशी 4 पोती, 4 प्रायमर स्टोव, भांडी कुंडी, पाण्यासाठी पिंप. बियाण्याने मला विचारलं की आज हवे तर त्याच्या घरी आराम करून उद्या आपण पुढच्या मोहिमेवर निघू. पण मी त्याला सांगितले की आता मस्त गरम गरम आंघोळ आणि चिकन खाऊन मी तरोताजा झालेला आहे आणि आता आपण वेळ न दवडता आपल्या शुभ कार्याला सुरुवात करू. त्यावर फारसे आडेवेडे न घेता बियाण्णा आणि मी त्या एखाद्या माल ट्रकप्रमाणे खचून भरलेल्या लँड रोवरमधून श्रीसैलामच्या दिशेने निघालो. दोरोनाला गाव ओलांडून आम्ही मुख्य रस्ता सोडून 18 मैल जंगलातून जात पेड्डा चेराऊच्या रस्त्याला लागलो. वाटेत तुम्हाला बायलू नावाच्या एका वसाहतीत थांबलो. लँड रोवरमधनं मी पाय मोकळे करायला बाहेर पडलो आणि एका घराच्या उंबऱ्यावर बसलो. मला माझ्या शिकारी जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसाची आठवण झाली. बियाण्णा त्या रात्रीपुरतं आमच्यासाठी निवारा शोधत होता, पण त्याला फार वेळ घालवावा लागला नाही. तिथल्या शाळेच्या हेडमास्तरला जसं आम्ही कोणत्या कामासाठी आलो आहोत हे कळलं. त्याने शाळेतला एक हॉल आम्हाला झोपायसाठी देऊ केला. आम्ही गाडी शाळेसमोर उभी केली आणि सगळे सामान खाली उतरवले. त्यातले निम्म्यापेक्षा अधिक सामान माझ्या दृष्टीने निरुपयोगी होते. आमच्याकरता गावकऱ्यांनी पाणी आणले. तिथले बाथरूम वेगळ्या इमारतीत होते, संडास वेगळ्या इमारतीत होता. आम्ही आंघोळ केली. त्यानंतर आम्ही आमचे बियाण्याने घरून आणलेले जेवण घेतले. गावकरी कुतूहलाने आमच्याकडे गटागटाने येत होते आणि आमच्याकडे कुतूहल मिश्रित आश्चर्याने पाहत होते. अनेक प्रश्न विचारत होते. बियाण्णा त्यांना तेलुगूत सविस्तर उत्तरं देत होता. मी त्यातल्या 3-4 जणांना ज्यांना नरभक्षकाविषयी जरा जास्त माहिती होती त्यांना माझ्याबरोबर बाहेर यायला सांगितले. बाहेर अत्यंत स्वच्छ सुंदर चंद्रप्रकाश पडलेला होता. समोरचा दोरोनाला आत्माकोर रोड तलावाच्या बाजूने जात होता. चंद्रप्रकाशात तलावात चंद्राचे प्रतिबिंब दिसत होते. मी त्यांना घेऊन तलावापाशी आलो. ते बाहेर यायला घाबरतच होते. ते म्हणाले, दुराई इथे नरभक्षक आहे. पण मी त्यांना शांत केले. त्यांना सांगितले की मी असताना वाघाला घाबरायची गरज नाही आणि मला तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे असल्यामुळे मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे. आम्ही तलावाच्या काठावर बसलो.
वातावरण अत्यंत शांत, सुंदर, आल्हाददायक होते. थंड वारे वाहत होते. धवल चंद्रप्रकाशात तलावाच्या आसपासचा परिसर आणि जंगल मनोहर दिसत होते. पण माझे सहकारी मात्र भयाने धास्तावलेले होते आणि सारखे इकडं तिकडं बघत होते. मी त्यांचे वागणे समजू शकत होतो. आम्ही पूर्णपणे उघड्यावर बसलो होतो. आजूबाजूला जंगल, वाघ कुठून कसाही येऊ शकत होता. मला हळूहळू त्यांच्याकडून बऱ्यापैकी माहिती समजली होती. पण त्याचा एकच दोष होता की मी कसेही करून त्या वाघाला मारले पाहिजे. माझे अचानक त्या शाळेतून निघून बाहेर जाणे बियाणाला खटकले होते. अजून 20 जणांना बरोबर घेऊन तो तलावाकाठी आम्ही जिथे बसलो होतो तिथे आला. आम्ही सगळे तिथे बसून उद्या काय करता येईल याची योजना आखत असतानाच तलावाच्या पलीकडच्या काठावरून वाघाचा आवाज आला. तलावाच्या संत जललहरीत पलीकडच्या जंगलाचे किंचित हालणारे प्रतिबिंब दिसत होते. त्याच अंधारात तो कुठेतरी होता. ठराविक अंतराने त्याची गुरगुर कानी पडत होती. माझ्यासाठी तो आवाज मला रोमांचित करणारा, आव्हान देणारा, हवासा वाटणारा, पुलकित करणारा होता. पण बाकीच्यांसाठी तो धडकी भरवणारा होता. आता मला त्या नरभक्षकाबद्दल एवढे माहीत होते की तो लंगडा आहे. त्यामुळे तो समोर आला की मी त्याला ओळखणार होतो. तो आवाज ऐकताच मी माझ्या पायावर उभा राहिलो. रायफल उचलली. या क्षणी सगळे घटक मला जसे हवे तसे होते. लख्ख चंद्रप्रकाश, त्याचा मला बोलवणारा आवाज आणि अजून काय हवं ते. मी तिथे हजर असणाऱ्या सगळ्यांना सांगितले की मी आत्ताच्या आत्ता पलीकडे वाघाच्या मागे जाणार आहे. सगळे अवाक झाले. पण ते काही बोलण्यापूर्वी मी रायफल उचलली आणि चालू लागलो. मला समजले होते वाघ माझ्यापासून 1 मैलावर तरी असावा. पाणी पिण्यासाठी तो रोज त्या तलावावर येत होता आणि तो जोपर्यंत आवाज करीत होता मला त्याला गाठणं सोपं होतं. पुढच्या 15 मिनिटात मी पलीकडे गेलो. वाघ अजून आवाज देत होता. तो आवाज करायचा थांबण्यापूर्वी मला त्याला गाठणे आवश्यक होते. तो इतका जवळ होता की त्याच्या आवाजाबरोबर मला जमिनीत कंप जाणवत होता. आता उघड्यावरनं मी झाडीत घुसलो आणि त्या आवाजाच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागलो. त्याच क्षणी माझ्यापुढे अनंत समस्या उभ्या राहिल्या. जर त्याला प्रथम माझे अस्तित्व समजले तर तो एकतर तिथून ताबडतोब दूर निघून जाईल. पण तो नरभक्षक आहे हे ध्यानात घेता तो माझ्या मागे येण्याची जास्त शक्यता होती. जिथे माझ्या पावलांचा आवाज होणार नाही अशी पाऊलवाट शोधणे मला गरजेचे होते. मी त्याला प्रथम टिपू शकेन हे काही तितकं सोपं नव्हतं. माझ्या सुदैवाने मला असा मार्ग सापडला जो वाघाच्या आवाजाच्या दिशेनेच तलावाकडे जात होता. आता वाघाचे आवाज करायच्या मधल्या वेळेचे अंतर वाढले होते. माझ्या अंदाजाप्रमाणे वाघ माझ्यापासून 200 यार्डावर होता आणि अगदी किंचित, जेणेकरून माझे अस्तित्व त्याला जाणवेल असा कोणताही आवाज न करण्याची काळजी घेणे हे माझे पहिले कर्तव्य होते. तो आवाज करायचा थांबला तशी मी पण थांबलो. त्याचा ठाव ठिकाणा शोधणे माझ्यासाठी अवघड होते. पण भोवताली पसरलेल्या शांततेच्या वलयात त्याने मात्र माझा कानोसा मी कितीही काळजी घेतली असती तरी सहज घेतला असता. शेजारीच एक बाबळाचे झाड होतं. त्याचे खोड मला पूर्ण झाकून टाकण्या इतके झाड नव्हते. मी त्या झाडाच्या मागे झालो. मी हालचाल न करता स्तब्ध राहिलो तर माझे अस्तित्व त्याला कळणार नव्हते. झाडामागून मी पूर्ण श्वास फुफ्फुसात भरून घेतला आणि दोन्ही हात तोंडाभोवती धरून 2दा वाघाचा कॉल दिला आणि वाट पाहत स्तब्ध राहिलो. सगळीकडे शांतता होती आणि मला जे हवे ते तसे घडले. अगदी उतावळेपणाने तो वाघ माझ्यासमोर येऊन उभा टाकला. खरे तर तो गोंधळलेला होता, कारण मी दिलेले कॉल अगदीच विचित्र व चमत्कारिक होते हे मला सुद्धा जाणवले होते. त्याला तर जाणवले असणारच. नशिबाने झाडासमोर सरळ मार्ग होता आणि त्यावरूनच तो झेपा घेत आला होता. तो मला दिसला होता. त्याला त्याच्याच जातीचा एक आकार समोर दिसेल अशी आशा होती. पण काहीच न दिसल्याने तो थबकला. मी झाडाआड असल्याने त्याला दिसलो नाही. तो तसाच झाडापुढून पुढे जाऊ लागला. मला तो नरभक्षक आहे की नाही हेच आजमायचे होते. त्यामुळे मी किंचित खोकलो.
तो अचानक वळून या नवीन आवाजाच्या दिशेने रोखून पाहू लागला. त्याला समजले होते हा आवाज वेगळा होता. हा आवाज माणसाचा होता, वाघाचा नव्हता. आता तो जे वागणार होता त्यामुळे तो नरभक्षक आहे की नाही त्याची मला प्रचिती येणार होती. मी तसोभर सुद्धा हल्लो नाही. तो झाडाच्या दिशेने येऊ लागला. वाघाला गंधज्ञान नसते, पण त्याला माझा किंचितचा भाग दिसला होता आणि पूर्ण दिसावे म्हणून तो थोडा डावीकडे झुकला. त्याच क्षणी आम्ही दोघांनी एकमेकांना बघितले आणि एकमेकांना ओळखले सुद्धा. मी ओळखले तो नरभक्षक नव्हता. त्याचे चारही पाय ठीकठाक होते. लंगडण्याचा त्याच्यात लवलेश नव्हता. आम्ही एकमेकांकडे 3-4 सेकंद पुढे काय घडणार याची वाट पाहत अस्वस्थपणे उभा राहिलो. तो एक निष्पाप निरपराध साधा वाघ होता. त्याने मला शांतपणे पुढे जाऊन दिले तर मला त्याला मारायची इच्छा नव्हती. आता त्याच्या मनात काय चालले होते याची मात्र मला किंचितही कल्पना नव्हती. मी त्याला मीटिंग कॉल देऊन डिवचले होते. वर खोकून त्याचे लक्ष वेधून त्याच्यावर तेल ओतले होते. रागावलेल्या वाघाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. त्याची शेपटी वळवळली. त्याचे शरीर जमिनीसपाट झाले. मी ओळखले तो आता हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी रायफल त्याच्यावर रोखली आणि ट्रिगर दाबणार. तोच अनपेक्षित जे घडायचे होते ते घडले. तो मागे वळला आणि झाडीत दिसेनासा झाला. त्यानंतर मी बराच वेळ जाऊन दिला. तो लांब गेला आहे याची खात्री करून मी गावात परतलो. मी जिवंत परत येईन अशी माझ्या सहकाऱ्यांना आशा नव्हती. मला पाहून त्यांना हायसे वाटले. त्यांना मी काय घडले ते सविस्तर सांगितले आणि एका निष्पाप निरपराध वाघाची हत्या मला करावी लागली नाही याचा मला आनंद झाला होता. पुढचे 3 दिवस आम्ही 4 बेट्स आणले आणि तलावाच्या 1-2 मैलाच्या परिसरात वेगवेगळ्या पण अशा ठिकाणी बांधले जिथे आम्हाला सहज मचाण बांधता आले असते. इथेच एका अत्यंत धाडसी माणसाची माझी गाठ पडली. तो एक चेंचू जमातीचा होता. धनुष्यबाण बाळगणाऱ्या जमातीचा एक घटक. त्याचे नाव अप्पू. तो अत्यंत मिश्किल आनंदी होता आणि हेच त्याचे वैशिष्ट्य होते. त्याने मला जवळपास मचाण बांधणे सोयीस्कर जाईल अशा ठिकाणी बेट्स बांधायला मदत केली. त्याच्या निखळ निरागस हास्याने त्याने मला केव्हाच खिशात टाकले होते आणि अतिशय सुरेख अशी मचाण त्याने मला बांधून दिली होती. तिथे मचाण आहे हे मला माहीत होते, तरीसुद्धा खाली उभे राहून ते शोधणे कठीण जात होते. त्याच्याकडे ती अद्भुत कला होती. त्याच्याकडून मला मचाणाच्या बाबतीत बरेच काही शिकायला मिळाले. पहिले 2 दिवस काहीच घडले नाही. 3ऱ्या दिवशी रात्री मात्र मी जिथे त्या गरजणाऱ्या वाघाला भेटलो होतो तिथे बांधलेला रेडा मारला गेला आणि अर्धा खाल्ला होता. म्हणूनच 4थ्या रात्री मी तिथे मचाणावर वाघाची वाट पाहत बसायचे ठरवले. मला माहीत नव्हते हा लंगडा नरभक्षक आहे की ज्याला मी सोडून दिला तोच तो आहे. परत तिथली जमीन इतकी कठीण होती की या माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी तिथे कोणतेही पगमार्क्स नव्हते. अनपेक्षितपणे अंधार पडण्यापूर्वी वाघ आला. वाघ सहसा अंधार पडल्यानंतर येतो. त्या मनाने बिबळे मात्र अंधार पडण्यापूर्वी येतात. या वाघाने अप्पूने बांधलेल्या मचाणाकडे पाहिले सुद्धा नाही. त्याची चाल सुद्धा एकदम निर्दोष होती. तो लंगडा नरभक्षक नव्हता. मी एक गंमत करायचे ठरवले. मी बिबळ्याचा आवाज काढला. त्याचा परिणाम वाघावर व्हायचा तोच झाला. तो थांबला. एकदम चिडलेला दिसला. आवाजाची दिशा हेरायला तो इकडे तिकडे बघू लागला. त्याला आव्हान देणारा त्याचा प्रतिस्पर्धी कुठे होता हे त्याला समजेना. त्याला चिडवायला मी पुन्हा वेगळा आवाज काढला आणि थांबलो. त्याने एक गर्जना केली आणि मी बसलो होतो त्या झाडावर तो चाल करून आला. मी जरा त्याची जास्तच गंमत केली होती आणि मला वाटायला लागलं की ही गंमत माझ्या अंगावर येणार, कारण ते झाड त्याला चढण्यासाठी सोपे होते. मी फार तर 15 फूट उंचीवर होतो आणि आता तो जेव्हा झाडाखाली आला माझ्या दृष्टीआड झाला होता. मला त्याच्या वजनाने झाड थरथरू लागल्याचे जाणवले. मचाणसुद्धा थरथरू लागले आणि जर मी आत्ता खाली पडलो तर तो सहज माझा टट्टामट्टा करू शकत होता. त्याच्या नखांचा आवाज फांद्यांवर येत होता.
आता मात्र माझी पाच्यावर धारण बसली. मी जोरात आवाज केला. त्या सरशी सगळे आवाज एकदम थांबले. आता आता आश्चर्य करायची पाळी त्याची होती. त्याने तो माणसाचा आवाज ओळखला होता आणि आणि बिबळ्याच्या जागी माणूस. त्याला जबरदस्त धक्का बसला असणार. काही दिवसापूर्वी दाखवलेले धैर्य त्याने आत्ता दाखवले नाही आणि त्याने जमिनीवर उडी मारली. एक क्षणभर सुद्धा तिथे न थांबता तो बाजूच्या झाडीत दिसेनासा झाला. वस्तीवर आल्यावर मी बिहाणं आणि अप्पूला घडलेला किस्सा सांगितला तसे ते खूप हसले. अप्पू तर लोळायचाच बाकी होता. तो म्हणला, पूर्वी याच वाघाने वाघाला माणूस बनताना बघितले होते आणि आता बिबळ्याला माणूस बनताना बघितले. तो नक्कीच वेडा झाला असणार. आणि तो पुन्हा खो खो करून हसू लागला. मी तो मारला गेलेला रेडा बदलून दुसऱ्या दिवशी जिवंत रेडा बांधला. त्या रात्री तोही मारला गेला. जिथे मी त्या वाघाची गंमत केली होती आम्ही जागा तीच ठेवली होती, पण काल मी जी गंमत केली होती त्यामुळे तो पुन्हा येणार नाही अशी माझी अपेक्षा होती. आणि आम्ही लंगड्या नरभक्षकाच्याच मागे होतो. आम्ही त्या पूर्वी भेटलेल्या वाघाला गरजणारा वाघ असे नाव ठेवले होते. तो मध्ये मध्ये लुडबुड करीत होता. आम्ही बांधलेली बाकीची बेट जशीच्या तशी होती. त्याला कुणीही तोंड लावलेले नव्हते. आज तरी लंगडा वाघ तावडीत सापडेल या आशेने मी दुपारीच लवकर मचाणावर जाऊन बसलो. काही वेळाने तिथे एक मुंगूस आले आणि मेलेल्या रेड्यावर भरपूर ताव मारू लागले. इतके की जाताना त्याला चालणेसुद्धा मुश्किल जात होते. एवढे त्याने खाल्ले होते. ते जाताच क्वेल नावाच्या पक्ष्यांचा एक थवा तिथे आला. त्यांनी रेड्याला चोच लावली नाही, पण आजूबाजूचे कीटक कृमी खायला सुरुवात केली. जसजशी गरमी वाढू लागली, ब्लू बॉटल्स माशांच्या थवेच्या थवे मेलेल्या रेड्यांवर घोंगावू लागले. आता ते तिथे अंडी घालतील, त्यातून पांढऱ्या आळ्या बाहेर येतील आणि ते मांस खायला लागतील. त्यांना खायला अजून काही पक्षी येतील. पुढच्या 12 तासात तिथे त्या रेड्याचा फक्त सांगाडा राहील. पण मी शांतपणे वाट बघत राहिलो. लंगड्या नरभक्षकाचा तो साधारण 8 वाजेपर्यंत येईल अशी माझी अटकळ होती. माझी विचार शृंखला एका कावळ्याने खंडित केली. घड्याळाकडे न बघता मला कळून चुकले 5:30 वाजून गेले होते. माझ्या मागे तलाव होता. त्याच्या काठाशी मोरांची एक फॅमिली आवाज करू लागली. पक्ष्यांची किलबिल चालू झाली. संधी प्रकाशाने सर्व परिसर कवेत घेतला. हा जो संध्याकाळचा काल असतो ना, हा नजरेच्या दृष्टीने फसवा असतो. प्रत्येक झुडपातून वाघ सरपटत पुढे येत असल्याचा भास होतो. त्याचवेळी तिथे एक रातवा पक्षी आला आणि चुकचुकू लागला. अचानक तो आवाज करायचा थांबला आणि उडून सुरक्षित जागे गेला. वाघ आला होता. माझ्या मचाणाखालून मला एक अस्पष्ट गुरगुर ऐकू आली. वाघ आला होता. तो माझ्या मचाणाखालीच उभा होता आणि सावधपणे भक्ष्याकडे पाहत होता. आजूबाजूला काही धोका नाही ना याची खात्री करीत होता. त्यानंतर मला अजून एक आवाज आला. मी त्याचे सविस्तर वर्णन करणार नाही. तो वाघ आपले मूत्र विसर्जन करीत होता. मला बरे वाटले. याचा अर्थ त्याला कसलीही शंका आलेली नाही आणि तो एकदम निर्धास्त आहे. त्याला कुठलाही संशय भीती वाटलेली नव्हती. त्यानंतर तो झाडाखालून बाहेर येऊन कीलकडे जात होता. त्याचे चालणे निर्दोष होते. तो लंगडत नव्हता. मी मनातल्या मनात एक अपशब्द उच्चारला, जणू तो त्याने ऐकला असावा. तो क्षणभर थांबला. त्याने इकडे तिकडे बघितलं आणि तो पुन्हा पुढे चालू लागला. प्रश्नच नाही, तो तोच होता, माझा जुना मित्र, रोरिंग टायगर, गरजणारा वाघ. क्षणभर त्याला गोळी घालायचा मोह मला झाला, कारण त्या लुडबुड्याने माझे 2 रेडे खाल्ले होते आणि त्यासाठी माझे पैसे खर्च झाले होते. आता एक विचार माझ्या मनात स्पर्शून गेला, कदाचित हाच तर नरभक्षक नसेल ना. पण छा, त्याच्या 2 वेळचे वागणे बघितले तर तो नक्कीच नरभक्षक नव्हता. तो जर नरभक्षक असता तर त्याने माझ्यावर हल्ला केला असता. तो भित्रा भागूबाईसारखा पळून गेला होता, पण तरीसुद्धा तो असेच माझे रेडे जर मारत राहिला, खात राहिला तर त्याचा बंदोबस्त करायलाच हवा होता. मी रायफल उचलली, नेम धरला आणि ट्रिगर दाबला. गोळी बरोबर त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये जमिनीवर लागली. तिथली धूळ उडाली. तिथल्या दगडाचा एक कपचा उडाला.
त्याने हवेत एक उशी घेतली, एक उफ असा आवाज काढला आणि शरीराची मांजराप्रमाणे कमान करून एक स्प्रिंगसारखी उडी घेतली आणि तो दिसेनासा झाला. मी मचाणाहून खाली उतरलो. टॉर्चच्या प्रकाशात पायाखाली एखादा साप किरडू येणार नाही याची दक्षता घेत मी वस्तीवर आलो. मित्रांनो, एक छोटीशी विनंती. माझ्या कथा तुम्ही मनापासून ऐकता, त्यावर भरभरून प्रेम करता, यासाठी मी तुमचा मनपूर्वक ऋणी आहे. पण अजूनही अनेक मित्र कथा नियमित ऐकतात, मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तुमच्यासाठी तो फक्त एका क्षणाचा क्लिक आहे, पण माझ्यासाठी तो नवीन ऊर्जा, नवे प्रयोग आणि अशाच दर्जेदार कथा तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा आहे. म्हणून जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा. तुमच्या प्रत्येक सबस्क्राईबमध्ये माझ्यासाठी एक नवी कथा दडलेली आहे. मनापासून धन्यवाद.